आणि मग ती जटा वाढतच गेली. शंकराची जटा ना तरी लोक बोलतात तुझी शंकराची जटा. त्या अंगात वारा येता माझ्या. आणि जो तुका प्रश्न कसलं संकटाचं कसलं बी देऊ तो ती आज खरं करून दाखवता ना. आणि देवांची परमिशन नाही आता ही जटा ह्या करून. ती देईना ना देव परवानगी देणार नाही म्हणजे हे माझ्याकडे कसं तुमका समजलं देव परवानगी देणार नाही किंवा तर म्हणतात उभी राहा आमका आशीर्वाद द्या अशी म्हणतात आणि पाया पडतात. पण त्यावेळी माझ्या अंगावर म्हणजे जो वारा येता तो बोललेलो शब्द जो खरं करता कारण त्या देवाचा माका मोठा आशीर्वाद आहे. नमस्कार, मी पूजा नवाते. तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर. आणि आज तुमच्या समोर मी एक चमत्कारिक काहीतरी घेऊन आली आहे जे बघून तुम्हाला आश्चर्यचकित वाटेल. जसं मलाही पहिल्यांदा हे बघून खूप असं आश्चर्यचकित वाटलेलं. तर माझ्यासोबत समिधा चांदेकर आहेत. नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर. आणि ही जी जटा आहे त्यांची टच करू शकते ना, हात लावू शकते ना? ही बघा किती लांब आहे आणि ही खरी खरी आहे. म्हणजे कोणत्याही प्रसिद्धीसाठी हे केलेलं नाही आहे. केवळ श्रद्धेपोटी हे जे आहे ही जटा वाढवलेली आहे. ह्या मागची नेमकी कथा काय आहे, नेमकं कारण काय आहे, ही जटा वाढवण्यामागे ते आपण जाणून घेऊया. समिधाजी काय सांगाल, ही सुरुवात कुठून झाली? त्यांना स्पष्ट असं मराठी नाहीत, कोंकणी किंवा मालवणी तुम्ही आमका सांगू शकतात. तुमका ज्या भाषेत बोलू जमता त्या भाषेत तुम्ही आमच्या दर्शकांका सांगू शकतात. कारण का जास्त करून आमचे जे दर्शक असतात ना ते कोकणातले असतात. तर त्यांका कोकणी किंवा मालवणी या नक्कीच समजतला. होय होय, तुम्ही सांगा कधीपासून ह्याची सुरुवात झाली? म्हणजे पहिल्यांदा तुमका अशी जाणीव कधी झाली की माझी जटा असा आणि मी ही अजून वाढवतलंय? म्हणजे काय झालं माहिती आता पहिल्यांदा ना लहान माझे केस होते आणि माझे म्हणजे देवपरीक्षा म्हणजे कशी माझं शंकराची जास्त आहे आणि त्यातून मी 16 शक्ती करते संतोषी मातेच्या लहानपणापासून. ते शक्ती वरून काय ना ही माका जठा इली म्हणजे कशी इली केस लहान होते पण त्या भक्तीमुळे काय नाही माका रात्रीची ती जठा झाली माका एक पहिल्यांदा तिकडे ह्या बाजूला आणि केस म्हणजे लहान होते. मी काय कितवीत असताना या वय काय होतं तुमचं? वय म्हणजे ही मुलगी 4 वर्षाची होते म्हणजे 30च्या आतच होते मी 30 तेव्हा. म्हणजे 34 वर्ष तरी झाली या केसांका की जास्त? किती 30-32 वर्ष? 32 वर्षांची आहे ही जटा. आणि त्याच्यानंतर एक जट झाली आणि परत दुसरं वार इलं म्हणजे जाताना कशी शुक्रवारचीच झाली मग बरोबर. आणि परत काय नाही परत दुसरे शुक्र ना ह्या बाजूला मग एकदम 5 जट लहान झाले आणि ते ना आपोआप लांब कधी झाले कधी मोठे झाले कधी काय झाले मग काहीच कळत नाही. अरे बापरे. आणि आजपर्यंत मी ह्या जागेवर पावलंय म्हणजे देवाच्या श्रद्धेने पावलंय आणि ती शंकराची शक्ती मग म्हणजे जागृत पण झालेली आहे. कशा प्रकारे असा एखादा चमत्कार घडला? चमत्कार म्हणजे कसं माझ्याकडे जेव्हा संकट येऊचा होता मालकांकोर हत्तीन मारूचा तेव्हा माझ्या घरात त्यांना माका पोस्ट जागृत झाली म्हणजे देवाची माठी असताना गणपतीची त्या माठीमध्ये ना पहिली स्वप्नात माझ्या जागरात म्हणजे गणपती काळो दिसलो माका आणि खाली फुटताना दिसलो आणि तरी मी यांका म्हटलं आमच्याकडे संकट आहे यांच्यानी मला आमच्या घरात देव आमच्या संकट नाही होता. दुसरी रात्री काय झाला माठी बुडी गणपतीच्या मोठं शंकर झालो आणि माका जागो करता म्हणजे धिप्पाट झालो तरी पण यांका मी सांगलंय आमका जागा झालो आमच्याकडे संकट तरी पण यांच्यानी मला आमच्याकडे देव असा आमका संकट नाही होता. आणि तिसरी रात्री ना असं अफाट डोंगर झालो आणि त्याच्यात दुर्गा झाली आणि दुर्गा काय ना शांत माका बघता असे पण जागर ह्या शक्तीमुळे ना सगळी संकट माझी सगळी पोरांची मुलांची सगळ्यांची सगळी संकट दूर झाली त्या शक्तीमुळे आणि आजपर्यंत शक्तीने माका हात दिलेला. म्हणजे असं म्हणू शकतो आपण की तुमका दृष्टांत होता? हो दृष्टांत झालं जाता आणि त्या संकट जा येत होता त्या टळला असं तुमका म्हणायचं म्हणजे असं? त्यांका हत्तीने काय गेलो पेशंट म्हणजे हत्तीने मारले खट त्यांका पण त्या तिसरे दिवस आणि ते परत जीवदान आमका दिला देवाने. ह्या हाय ना इकडे इकडे सोळा घातला आणि इकडे बाहेर काढलेला 14-15 वर्ष झाली पण कोणाची काय ना तुम्हाला झाली ना. अरे बापरे. तर आपल्या सोबत आहेत हे बघा त्यांना जो सुळा आहे तो लागलेला हत्तीचा आणि ते खरंच म्हणजे जीवदानच मिळाल्यासारखे त्यांच्याकडे पाहून असं वाटतच नाहीये की त्यांच्यावरती एवढं मोठं संकट कोसळलेलं. कसं अचानक आला का हमला? आम्ही त्यावेळी काळजी लागलो ना त्यावेळी त्या काळजीत गेलो त्यावेळी ते आलं मारलं.
बरोबर म्हणजे काय उत्सुकता हत्ती ते बघून मुलगी म्हणजे जाऊया. आणि सगळे पण ही श्रद्धा, ही भावना आहे, भावना आहे. ही भक्ती आहे. हो. आणि आपल्या भारतात खरंच कौतुकास्पद आहे की आपली देवावर एवढी श्रद्धा आहे की आपण कोणत्याही संकटावर मात करू शकतो शकतो आणि केले आणि केलेली आहे. आणि हे असं जिवंत उदाहरण आहे आपल्या समोर. मला हे वजन नाही जाणवत का? ही शीतलता जाणवते का? वजन नाही जाणवत. वजन नाही अजिबात. म्हणजे अजिबात वजन जाणवत नाही. नाही. तसं हलकं नाही म्हणता येणार. नाही. आपल्याला वेणी घालून दिवसभर आपण राहिलो तर थोडंसं आता सोडते असं इच्छा होते आपल्याला. हो. पण ही एवढी जटा. आणि अजून एक सरप्राईज तुम्हाला दाखवते हा. ही एवढीच नाहीये. ही जटा जी आहे त्यांच्या जमिनीपर्यंत लागते. हे बघा, हे रब्बर बांधून ठेवलंय. ते काढता का जरा? दाखवूयात आपल्या दर्शकांना. तर प्रत्यक्ष मी तरी पहिल्यांदाच पाहिली आहे. हे बघा, आपण खाली जर सोडलं तर कॅमेऱ्यामध्ये दिसून सुद्धा येणार नाही एवढी मोठी ही जटा आहे. आणि अजूनही वाढत जाते का? हो, वाटते आणि खाली अर्धी आता ही अर्धी हे जाणार तुटणार आणि मग परत खाली येणार आहे असे आहे. आणि आपणच हे होतोय. बरोबर आहे. पण तुम्हाला जेव्हा पहिली जटा आलेली तुम्ही जसं म्हणालात, तेव्हा हा. भावना काय होती? तुम्हाला काय असं म्हणजे इमोशन काय होते तुमचे? तुमका काय वाटलं? हे कशामुळे मकाच इली? मीच म्हणजे मकाच असा काय असा म्हणजे वरदान मिळाला हा काय? वरदान मी पहिली जागृतता झालेली ना हा. शंकराची. कशी काय? कशी म्हणजे असं फक्त असा उभा शंकर दिसला उडे केस हा. करून. होय. आणि त्याच्यानंतर ही चालूच झाली जात माझा. आणि त्या स्वप्नात दिसलेला की कसा? जागृत असं स्पष्टपणे दिसना हा. पण असा म्हणजे जागर झालो दिसतान कसं रूप दिसतात. हा. हा तसं ह्या मी कोणा आजपर्यंत बोललेलं नाही पण आता बोलायचं पडला. अरे बापरे! असं झालं. लिटरली मला गुजबम्स येतंय हे सगळं ऐकून. पण जन्मापासून ही शंकराची जी वाचना बी करी काय ना त्याच्यात मग काय सगळं लहानपणापासून खूप खूप अफाट खूप आवडतं श्रद्धा मला. शंकर. श्रद्धा शंकरावी वाचन म्हणजे बाबा माझी शिलीला बी वाचित ना हा, त्याची ती हा. माका जास्त गोडी होती वाचायची. तर माझ्याकडे सगळं ह्या देवाने दिला. आपला भोळा शंकर आहे. हो. खरंच भक्तिभावाने जर त्याचं नाव तुम्ही मुखात घेतलात तर तो काय वरदान देईल हे खरंच तुम्हाला सांगता पण येणार नाही आम्हाला. आणि अजून असे कसले अनुभव असतात जे तुम्ही अनुभव आमच्या म्हणजे बरोबर शेअर करू शकतात? एक तर हत्तीचा अनुभव खूपच शॉकिंग आहे आमच्यासाठी. ही जी जटा असा तुम्ही म्हणाल तुमका खूप अनुभव असे इले वेगवेगळे. असं अद्भुत अनुभव खयचो इलो? हत्तीचो एक ऐकलो, अजून कसलो अद्भुत इलो? म्हणजे कसं जा माझ्याकडे देवान दिला हा. आणि तो जागृत कसा म्हणजे जो शब्द बोलत काही नाही तो खरं शब्द करताय ना. हे एक फक्त माझा मोठा अनुभव अरे देवाचा बापरे! म्हणजे अंगावर म्हणजे जो वारा येता तो बोललेला शब्द जो खरं करताय कारण त्या एक देवाचा माका मोठा आशीर्वाद आहे. असं तुम्ही काय बोललात आणि खरा झाला? म्हणजे अंगात वारा येता माझ्या हा. आणि जो तुका प्रश्न कसलं संकटाचं कसलं बी देऊ तो ती आज खरं करून दाखवता ना असं असं म्हणजे माझ्याकडे लोक येतात. लोक येतात शुक्रवार, मंगळवार, तुमच्याकडे हो. शुक्रवार आणि मंगळवार मंगळवारची. येतात. हो. खरं बऱ्याच लोकांना हे आश्चर्यचकित तर करणारच आहे. पण बऱ्याच जणांना हे खरंच असं होतं का किंवा काय? अ, आपल्या हिंदू धर्माची सुंदरता हीच आहे की आपण प्रत्येक गोष्टीतच नाही, प्रत्येक मनुष्यात सुद्धा देव शोधतो. त्यामुळे प्रत्येक मनुष्य जे आहे त्याच्या आत्म्यामध्ये देव वसतो. आणि तो कुठच्या प्रकारे तुम्हाला दर्शन देईल किंवा तुमच्या प्रश्नांना उत्तर देईल हे काही सांगता येत नाही. पण आज एक वेगळा अनुभव मलाही मिळतोय की अशा प्रकारे सुद्धा ह्यांना जे वरदान मिळालं असेल किंवा ह्यांना जे आशीर्वाद देवाने दिलेले आहेत, त्या आशीर्वादाच्या मदतीने ते अनेक लोकांच्या हो. संकटात त्यांची मदत करतात. करतात. ह्यांच्या संकटांना सामोरं जावं लागतं तेव्हा ह्यांच्यासाठी देव उभा राहतो. आणि जसं ह्यांच्या सानिध्यात जे इतर लोक येतात त्यांच्या संकटांना दूर करण्याची शक्ती दिली अ, आहे. देव ह्यांना देतो. होय. लहानपणीचं असं काही अनुभव असा जटा येण्यापूर्वीच फक्त भक्तीमध्येच तुम्ही हो, हो. लहानपण घालवलं तुमचं. घालवलं, हो. आणि मोठेपणी जेव्हा तुम्ही ठरवलात होय. की आता जटा करूच्या, घरातल्यांचा काय रिॲक्शन होता? काय म्हणणं होता त्यांचा? घरातलं काय नाही मालक माझे बरे होते. मालक हसत आहे. ओके. मालक बरे होते म्हणून आजपर्यंत शकलं ना. मालक म्हणजे नवरा. नवरा हो. ओके. मालक म्हणजे नवरा. ओके. हा, लग्नानंतर झाल्यामुळे मालक म्हणजे म्हणाले. चारही माका मुलं झाली त्याच्यानंतर ती मुलगी शेवटची लहान मुलगी हा. आणि 5 तिथे मुलं. म्हणजे माझी भक्ती चालूच होती हा. संकट सगळी दूर होती
म्हणजे कसे तरी दिवस गेले त्याच्यात माझ्या देव ना म्हाका सामील झालो. म्हणजे खूप कटकटी संसार माझा गेल्लो हा. गरिबी गेल्ली आता खूप संकट आयले पण एकातही काय नाही खाली पडांक ना देवान म्हाका वर हात दिले. असं. बरं. आता तुम्ही म्हटलात हा. मालकांनी साथ दिली. तुमच्या मालकाने साथ नवऱ्याने दिली. खूप साथ दिली. नवऱ्याने साथ दिली म्हणून हे आजपर्यंत झोपले नाही ना. असं झालं बरोबर. असं आमचं. अ, पुरुषाच्या यशामागे एक महिला असते हे आपण कित्येकदा तरी ऐकलंय. हा. पण एका महिलेच्या यशामागे किंवा तिच्या सुख समृद्धी मागे एक पुरुष आहे हे पण तुम्ही आज ऐकून घ्या. बरोबर ना? मुलांचं काय रिएक्शन? मुलांनी काय म्हणत नाही, मुलांका चालता? मुलं माझी काय नाही आजोबा आशीर्वाद लागतील ना. बरोबर. क्या बात आहे. आणि आजूबाजूची लोक जेव्हा पहिल्यांदा अशी बघत होती, अजूनही बघतच असतील जसं बघितलंच. आम्ही बघतच असतात. तेव्हा मग काय काय प्रश्न विचारतात लोक आणि कशी बघतात? लोकांचे पाय बी लागतात माझ्या. लांब लांबसून लोक येतात माझ्याकडे प्रश्नासाठी. हां, हां. तर ह्या लोकांसंग कळलं ना हे देवान तिका दिलं म्हणजे मी तरी सांगते शंकराची जटा ना तरी लोक बोलतात तुझी शंकराची जटा. त्याला मग जटा अशी आहे ना ही शंकराची जटा पण मी सगळ्यांका सांगू ना ही माका शंकराची जटा असा मी. अरे बापरे! आणि असं ही आहे. कायम आता कायम स्वरूपी तुमच्या सोबत सोबत. राहतली. आणि हो. किती वर्ष लागली ही वाढ होऊक पूर्ण? वाढोक म्हणजे आता 32 वर्ष झाल्यापासून काय ना हां, म्हणजे पहिली एक होती ह्या बाजू 5 इल्लेले हां, आणि हां, मग ते आपणच जॉईन झाले केस आणि मग केस मोठे नाही ते लहान होते हां. आणि वाढता वाढता वाढतच गेले त्याच्यात ते कसे जमिनीक लागाव गेले काही ना काय तुटून पडतात आपणच. आपणच. पण हा. मग ह्याची काळजी कशी घेतात तुम्ही? धुतात कसे? काय शॅम्पू वापरतात किंवा शॅम्पू धुणातच नाही? घालतो धुवून होईतो हो, आठवड्यात पूर्ण? दोन दोन तीनदा. म्हणजे शॅम्पू भिजवली शॅम्पू खयचो घातलं शॅम्पू वापरतात तुम्ही? कसलं हाडून निघतात खयचो शॅम्पू वापरतात? नाव माहिती हा? शॅम्पू कसलं वापरतात? शॅम्पू कसलं वापरतात? नॉर्मल. आम्ही कुठच्याही शॅम्पूचे बायो शॅम्पू वापरतात आणि खरंच कौतुकास्पद आहे. म्हणजे मेंटेनन्स आठवड्यातनं एकदा धुतात की 3 तीनदा वार असतं तीनदा. परत उपाळ असतं मध्ये अरे मध्ये बापरे! म्हणजे आठवड्यातून 4दा म्हणा काय म्हणजे 5दा म्हणा अशी आणि जटा काय काय पथ्य पाळूचं लागतं तुमका? पत्ते म्हणजे मांसाहारी काय ना मांसाहार नाही खाणार तुम्ही? नाही मांसाहारी काय ना मांसाहार काय नाही आणि घरात काय पथ्य पाळूचं पत्ते लागतं? घरात पत्ते म्हणजे घरात मांसाहारी काय नाही बाहेर आणि आणि आठवड्यातून 2दा धूप पण दाखवूचं लागतं. हो. धूप दाखवण्यामागे काय कारण? चला शुद्धीकरण राहायला भेटला कोणा असता काय कोण काय सांगत हकणार नाही कोणा मास खाता कोणी काय करतं असं असतं ना त्याच्यामुळे तर आपण शुद्ध राहू ना धूप दाखवल्यावर शुद्धीकरण. शुद्धीकरण ना असं तुमच्या अंगात पहिल्यांदा कधी येलेला? म्हणजे कसं येईल अंगात पहिली माझ्या 4 पहिली काय ना 2 महिने अंगात आला रात्रीचा 11:30ला हां. आणि ही मुलगी लहान होती दुसरी होती 4थी त्याच्या पुढची आणि मुलं घाबरली आल्यानंतर झोपेत कसं मोठ्यानं आला अंगावर झोपल्यानंतर हा आणि त्याच्यानंतर माझी मुलं उठली हे उठले आणि मग हे काय कोण काहीतरी केलं देवाचा आणि मग ती पाहुणे वेळेला गेली मग आम्ही ना चौकशी केली माईचा देव नाही तो बा तिकडे प्रसाद लावला म्हणजे काय आला तिच्या अंगात म्हणून तर देवाने सांगलं काय नाही बोललेली नाही ती हा देवाने सांगलं काय नाही फक्त तुम्ही विडा दवरा प्रसाद घेतला बाकी काय नाही तिची शक्ती असा म्हणून हवी आणि त्याच्यावर ते विडा दवरल्यावर शक्ती उभी झाली ती आजपर्यंत उभी असा आणि मग ती जटा वाढतच गेली आणि देवांची परमिशन नाही आता ही जटा ह्या करून. हां. ती देईना ना देव परवानगी देणार नाही. म्हणजे ही माझ्याकडे कसं तुमका समजला देव परवानगी देणार नाही किंवा काय? ती अंगार येतं ना तेव्हा ह्यांच्याने हां. विचारला ना पुढे हां. आता काय करायचं आहे आता त्यांनी सांगलं काय लोक म्हणाले याला मग दिले याला मग तर प्रश्न आम्ही घातला आमच्याच देवाकडे हां, हां. तर त्यांनी सांगलं काय करायचं ना माझा मार्ग मी करतो म्हटलं त्याच्यानंतर हातला म्हणजे काय ना म्हणजे त्रास येतो कायच नाही मला हां. काय म्हणजे कायच उलट नाही चांगलाच झाला. सगळं चांगलंच झालं ना बरे मार्गच मिळत गेले ना असं झालं अरे बापरे! इल्ल संकट हात देता म्हणजे आणखी प्रश्नच नाही ना बरोबर. हं? असं कोणी जरी रडत त्याचं दुःख दूर करता म्हणजे काय प्रश्नच नाही असं ना असं झालं. बरोबर. असं खयचो प्रश्न असा जो खूप कठीण होतो कोणाच्या आयुष्यात काहीतरी दुःख, दारिद्र्य येईल काहीतरी पण असा असतात ना काहीतरी जीवनाचं असा पण. एखादी गोष्ट सांगू शकतात का आमका? कोण तुमच्याकडे दुःख घेऊन गेला त्याचा दुःखाचा शकत नाही. तसा कोणाचा पर्सनल सांगू शकणार शकणार नाही नाही. तुम्ही. तर कसं त्या वेळेला झालं तर काय टाका आता काही कळत नाही मला ना
हा. अंगार येता बुवा, तेव्हा ते प्रश्न दुसऱ्याचे घडत पण खयचे खयचे वार असतात ज्या शुक्रवार दिवशी? मंगळवार शुक्रवार आणि मंगळवारी. आणि काय वेळ असता त्याची? वेळ म्हणजे सकाळी दुपारी पूजा बिजा झाल्याच्या नंतर मग मी सांगतो 5 वाजता हा हा हा. म्हणजे कोणी लांब लांबचे लोक येतात ना ते गोव्यातून बी येतात लोक ना त्याच्यामुळे ते प्रश्न 5 मिनिट घेतात. अरे बापरे. देवाने शक्ती दिली सदैव म्हणून मानतात ना. आता वाटे काटे कोणी म्हाका लोक जरी भेटली होय आता म्हापशा जा पणजे जा खंय बांद्या जा खंय बाजारा पण म्हाका दिसता लोक शिव बी राव म्हणटली आणि जटे घातल्यान पाया पडटली. याला मग गेले तर घाटी लोक बघा तडयेत बसले ना सगळे घाटी ते बायका पुरुष ना असे हांग घालतात त्यामुळे आपल्याला दिसत ना आमचे म्हणतात ते याला मग ते असे म्हणतात आणि असे धुतले बी पाणी घालून तेव्हा मला दिसत ना. हो का. बरोबर पण कोणी बरोबर. खळ मिळव ना गोव्यापासून गेले तर लोक उभे राहा म्हणतले आणि असे पुरुष जाणणारे पुरुष आणि अशी बायकांना जाणणारी काय ना तर राव म्हणतात उभी राहा आमका आशीर्वाद द्या अशी म्हणतले आणि पाया पडतात. पण त्यावेळी म्हाकाला दिसत. नाही नाही काही लाजूची गरज नाही. या जटामुळे आज तुझं आयुष्य सुखमय असा आणि बाकीच्यांका पण तू मदत करते अशीच मदत करत राहा आणि असा देवाचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी रवानी आणि आमच्या सगळ्यांकाही तुम्ही आशीर्वाद द्या. चांगला आशीर्वाद सगळ्यांच्या आयुष्यात सगळा चांगलाच होऊ दे. आता ही जी जटा तुम्ही बघता ही खरी खरी आहे आणि जे काही सांगितलं ते त्यांचं पर्सनल एक्सपिरियन्स त्यांनी सांगितलाय. यावर विश्वास ठेवायचा की नाही हे तुमच्यावर मी सोडते. पण कोणालाही ते म्हणतात ना नेव्हर जज अ बुक बाय इट्स कव्हर. जोपर्यंत तुम्ही असे काही एक्सपिरियन्सेस किंवा अनुभव घेत नाही तोपर्यंत दुसऱ्यांच्या एक्सपिरियन्सला जज करू नका एवढंच म्हणेल तुम्हाला. तुमचं ओपिनियन शेअर करायचं असेल तर कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा. तुमच्या आजूबाजूलाही तुम्हाला असा काही अनुभव आलाय का किंवा तुम्ही असं काही बघितलंय का जे आश्चर्यचकित करणारं होतं. आणि हा एक्सपिरियन्स किंवा हा इंटरव्ह्यू व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. खूप खूप धन्यवाद तुमचे हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही ही माहिती दिल्याबद्दल.